किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळिता रूप दृष्टी न्याहाळिता रूप दृष्टी न्याहाळिता धनी न पुरे गाता रूप गुण न्याहाळिता आवाज द्या माया रूप दृष्टी न्याहाळिता रूप गुण न्याहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग पांडुरंग कांती सावळे सुंदर कांती सावळे सुंदर कांती सावळे हरी सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार मुख सिद्धीचे भांडार मुख सिद्धीचे भांडार सकळ निधीचे दार मुख शुद्धीचे भांडार मुख शुद्धीचे भांडार मुख शुद्धीचे भांडार बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळे सुरंग कांती सावळे सुरंग कांती सावळे हरी तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही तुका म्हणे तुका अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही हरी बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग 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 डोंबार खुवा कुमार डोंबार खुवा कुमार कुमार डोंबार खुवा कुमार 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 विठाला 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 बोला पुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव टाळी 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 माय बाप विठाला 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 पुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
विठाला 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 धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग तुका म्हणे सुखा अंतपार नाही लेखा बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन शाईला आवाज द्या जरा ऐकू येईल दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासे अपुलिया ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् ऐसे हरिबाबा महाराज सद्भक्तीचा केवळ ध्वज म्हणवणी त्यांचा अधोक्षज बंदा गुलाम झाला विठ्ठल कंठीची पुष्पमाळा दत्तबाबाच्या पडली गळा सेवून त्या प्रसादाला ठाकूर बुवा संतोष पावले विठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरोपणा करता प्राप्त असणारा अभंग
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अत्यंत प्रसिद्ध असणारा अत्यंत महत्वाचा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबारा आहे ज्या पांडुरंग परमात्म्याची वारी करत करत आपण आळंदीवरून पंढरपूरला पायी चालत आलेलो आहोत. काही वारकरी आळंदीवरून आलेत, काही देहूवरून आलेत, काही मुक्ताई आईसाहेबा बरोबर आलेत, काही सोपानदेवा बरोबर आलेत, ज्या काही सकल संतांबरोबर आलेत, पण गंतव्यस्थान मात्र एकच आहे, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. ज्या पांडुरंगाच्या भेटी करता आपण सर्वजण गेलेलो आहोत त्याच वारीचं मौंद आहे. आणि ज्या अर्थी एवढे संत मांदियाळी पांडुरंगाच्या भेटी करता जातात त्या अर्थी भगवंताचा काहीतरी विशेष आहे. काय विशेष आहे भगवंताचा? हा नेमका परमात्मा आहे तरी कसा, याचंच थोडंसं दिग्दर्शन महाराज अभंगामध्ये करतात. सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा, आमचे उद्धवराव किरडे तथा त्यांचे चिरंजीव अनिलरावजी किरडे यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली वारीच्या मौंद्याच्या कार्यक्रम करण्याची, आणि त्यांच्या माध्यमातून हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा ह्या मौंद्याचा कार्यक्रम एक दिवसाचा उत्सव आहे. भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये हे सगळं आयोजन, ही सगळी गुणीजन मंडळी, गायक वादक, हे जमणं काही साधी गोष्ट नाही. या सगळ्यांचा मेळ करणं फार अवघड आहे. आता ते आम्हालाच जड जातं. हो, गावातल्या माणसाला एखाद्याला जर करायचं झालं ते भलतंच अवघड जातं. कसं बाळू महाराज, ही सगळी ठाकूरबाच्या फाडावरची गुणवान मंडळी, बाळू महाराज असतील आमचे, आता ही सगळीच आहे. तिकडं भगवान महाराज आहेत आमचे हरिभक्तीपरायण. आत्ताच ज्यांचं कीर्तन आपण ऐकलं, भगवान महाराजांच्या बद्दल बोलायचं म्हणजे त्याच्यासारख्या चालीत ते नच म्हणून जाणं. हो, त्या चाली, ते भजन, ते मग कोणी नाद नाही करायचा त्याच्या बाबतीत तरी. चाली आमच्या सारख्याला बी म्हणता येत नाहीत. कसं बाळू महाराज, माग जमत नाहीत भल्या भल्या विचारा द्यायला. कसं गोटू महाराज, हो, कारण पकड आहे महाराज भजनावरती, एवढी पकड. आणि भजनावरतीचं हे जे काही प्रेम आहे त्यांचं, हे भजन येण्याचं कारण एकच आहे, ती म्हणजे मारोतराव महाराजाची घडलेली सेवा आहे आणि त्या सेवेची ही पावती आहे म्हणून भजन येतंय. तसं प्रत्येक कीर्तनकाराला भजन येतंयच असं नाही कृष्ण महाराज. हो, कारण उभारलेली टाळकरी मंडळी रामकृष्ण हरीपासून सगळं म्हणतात असंही आपल्याला पाहायला सापडतं. भागवत करू शकता आपण, पण त्यांना भजनच येईल असं काही सांगता येत नाही. हो, पण भजन करणं म्हणून ही वेगळी गोष्ट आहे, विशेष अशा प्रकारचं भजन. हो, कारण आजकाल कसं झालंय, सगळ्यालाच मना वाटायला लागलं मी कोणीतरी चांगला एखादा मोठा महाराज आहे, पण महाराज म्हणून घेण्याकरता जे करावं लागतं ते भजनाकडे यायचं लक्ष नाही. भक्त मनता वाटे गोड परिभजन मुद्रा अति अवघड. ते साधन आहे महाराज, इथं बिंबीच्या देठापासून ओरडावं लागतं. असो, सुंदर अशा प्रकारची भजनी मंडळी, कलाकार मंडळी तथा समस्त ग्रामस्थ मंडळी, चाटोरीकर, आपलंही सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाकरता लाभलेलं आहे. तथा विशेष उपस्थिती म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या अच्युत महाराज इथं, बरेच ठाकूरबाच्या परंपरेवरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या सहकार्यातून भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मर्यादित वेळेत सेवा करण्याचा योग आहे. विठाला विठाला. भगवान महाराजाची एक शंका होती की प्रश्न, 7 जण कोणते सांगायचे, तेवढे सांगून जातो, नाही तर म्हणायचे पुन्हा असंच आहे काय की. 7 जण उपकाराचे कोणते? रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्य सज्जना येते परोपकाराय
लोके देवेन निर्मिता. भगवंतानं परोपकार करण्याकरता या 7 जणांची निर्मिती केलेली आहे. ते कोण आहेत कसे आहेत ते पुन्हा बघू, कारण आपला अभंग राहिला अलीकडचा. शंकेचं उत्तर देण्याकरता म्हणून सांगितलं बाबा तुम्हाला. असो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या रूपाचं वर्णन करतात. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यापासून ते ज्ञानोबारायांपर्यंत जर आपण सगळ्या संतांची प्रमाण जर पाहिली तर प्रत्येक संतांनी आमच्या पांडुरंगाला ब्रह्म म्हणून संबोधलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आचार्य सांगतात, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्य ब्रह्म म्हणतात. ज्ञानोबारायला विचारलं महाराज, ज्ञानोबाराय सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान. हे ज्ञानोबारायांनी ब्रह्म म्हणून केलेलं वर्णन आहे. तथा नाथ महाराज सांगतात, पुंडलिकाचे भेटी परब्रह्मले गा. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो कोणी माझ्या पांडुरंगाला ब्रह्म म्हणणार नाही, अरे त्याचं बोल सुद्धा ऐकायचं नाही. मने विठ्ठल ब्रह्म नोई अन त्याचे बोल नाही कावे विठाला विठाला. असा हा आमचा पांडुरंग परमात्मा दिग्भेद रहित आहे, देशभेद रहित आहे, कालभेद रहित आहे. हे दिक म्हणजे काय? दिक या शब्दाचा अर्थ दिक म्हणजे दिशा. इकडे लक्ष द्या. पंढरपूरहून आलो मी, माझ्याकडे बघा जरा, बघू नका, ऐका. दिक या शब्दाचा अर्थ आहे दिशा. दिग्भेद रहित वर्णन म्हणजे काय मला सांगा. हे मंदिर आता कोणत्या दिशेने? पूर्वेकडे. म्हणजे पश्चिमेकडे परमात्मा नाही का? दक्षिणेकडे देव नाही का? उत्तरेकडे नाही का? महाराज सांगतात, पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई, किंवा जेथे जेथे देखे तुझीच पाऊले. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देवा, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री ठावरिता कोठे. मुद्दा, परमात्मा सगळ्याच दिशेला आहे. अमुक एका दिशेला आहे ना अमुक एका दिशेला नाही असं मात्र म्हणता येत नाही. हे दिग्भेद रहित परमात्म्याचं वर्णन आहे. बर, देशभेद रहित परमात्मा आहे. देश या शब्दाचा अर्थ जसा भारत देश असं म्हटलं जातं, अमेरिका नावाचा देश आहे, तसा जो देश या शब्दाचा अर्थ इकडे वेदांतात असा केला जात नाही. देश या शब्दाचा अर्थ आहे ठिकाण. आता हे चाटोरी नावाचा देश म्हणजे चाटोरी नावाचं ठिकाण. ठिकाणाला देश असं म्हटलं जातं. मला सांगा, आता तुम्ही कुठे आहेत? चाटोरीमध्ये. आता तुम्ही मलडसगावला आहेत का?
बर, उद्या तुम्ही इकडं माळेगावला गेल्यावर पुन्हा चाटोरीत आहेत का? म्हणजे इथं येतं तिथं नाही आणि तिथं येतं इथं नाही, असं फक्त आपल्या जीवाच्याच बाबतीत आहे. आमच्या जगाच्या मालकाबद्दल मात्र असं म्हणता येत नाही, कारण आमचा देव चाटोरीत बी आहे, मल्लस गावला बी आहे, माळेगावला बी आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात एका कणाकणामध्ये आमचा परमात्मा भरलेला आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. हे कोणतं देशभेद रहित, आता ऐका पुढं, कालभेद रहित परमात्मा आहे. कालभेद रहित या शब्दाचा अर्थ असा आहे, दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. आपल्या घरामध्ये बैठकीमध्ये फोटो असतात पहा, त्या फोटोच्या एका बाजूला लिहिलेलं असतं जन्म आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं असतं मृत्यू. म्हणजे ही जन्माची तारीख आहे आणि ही मृत्यूची तारीख आहे. उदाहरणार्थ 1920चा जन्म आहे आणि 1980चा मृत्यू आहे. तर 1920च्या अगोदर तो मनुष्य नसतो आणि 1980च्या नंतरही तो मनुष्य राहत नाही. मग त्या मनुष्याला मर्यादा कोणती आहे? 1920 ते 1980 या दोन्हीच्या मध्येच तो आहे. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मला सांगा, तुम्ही पांडुरंगाचा असा एकतरी फोटो पाहिला का बाबा, का ज्या फोटोच्या एका बाजूला लिहिलंय जन्म आणि दुसऱ्या बाजूला लिहिलंय मृत्यू? आहे का कोणी? हातवर करून सांगा मला. पाहिलाय फोटो कुठं? का नाही म्हणतायत तसं त्याच्या जन्माच्या मृत्यूच्या बाबतीत? कारण आमचा परमात्मा आजकालचा नाही महाराज, हो फार पूर्वीपासून आहे. कधीपासून आहे? महाराज सांगतात, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, देतात देतात अनादि अमृता, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध ध्यानाचा पाजळती, बोध ध्यानाचा पाजळती, ध्यानाचा पाजळती, बोध ध्यानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळात येईव जगदंबे, गोंधळात येईव जगदंबे, गोंधळात येईव जगदंबे, गोंधळात येईव जगदंबे. महाराज सांगतात, अनादि अंबिका भगवती. शब्द पहिला लक्षात घ्या. अनादि, अनादि म्हणजे काय? ज्याचा आधी सांगता येत नाही त्याचं नाव आहे अनादि. त्याला जन्मच नाही महाराज. म्हणून परमात्मा कालभेद रहित आहे. आणखी कसं आहे, शास्त्रामध्ये 2 प्रकारच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे देवाच्या. एक सगुण रूप आहे आणि दुसरं निर्गुण रूप आहे. सगुण हेही शास्त्राला मान्य आहे आणि निर्गुण हेही शास्त्राला मान्य आहे. सगुण म्हणजे काय? जे गुणासहित आहे त्याला सगुण म्हणा आणि जे गुणाला सोडून आहे त्याला निर्गुण असं म्हटलं जातं. त्याच्यापेक्षा सोपं करायचं झालं तर असं करता येईल, आपल्याला या डोळ्यानं जे रूप परमात्म्याचं दिसतंय त्याला म्हणा सगुण, आणि या डोळ्याला जे परमात्म्याचं रूप दिसत नाही त्याचं नाव आहे निर्गुण. तसा परमात्मा द्वेभाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच मूर्तंच, मूर्त रूप आणि अमूर्त रूप. मूर्त रूप उपासने करताय आणि अमूर्त रूप स्वरूपाच्या प्राप्ती करताय. परमात्मा तसा खरा पाहिला तर निर्गुणच आहे महाराज. निर्गुणम निरअवयवम निष्क्रियम शांतम, अशा प्रकारचे उपनिषदातले शास्त्रातले पुरावे आपल्याला सापडतात पाहण्याकरता. बर, आणखी कसा आहे परमात्मा?
स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे. जरा ते सासू सासरा जाऊ द्या की जरा बाजूला, हे ऐकू जरा. स्वगत सजातीय विजातीय भेद रहित म्हणजे नेमकं काय? स्वगत या शब्दाचा अर्थ आहे पदार्थाच्या स्वरूपातला भेद, त्याला स्वगत भेद असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ झाड आहे आणि झाडाची पानं फुलं फळं याला म्हणायचं स्वगत भेद. पांडुरंगाच्या बाबतीत स्वगत भेद म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण स्वगत भेद हा सावयव पदार्थात दाखवता येतो. ज्याच्या ठिकाणी अवयव आहे तिथं स्वगत भेद दाखवता येतो. पण परमात्मा निरअवयव आहे म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद दाखवता येत नाही. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या अन एका वाचो नित्या पांडुरंगा. परमात्मा एक आहे. बर, सजातीय भेद रहित याला समान जातीकृतो भेद असं म्हटलं जातं संस्कृत मध्ये. उदाहरणार्थ झाड आहेत, झाड एकाच जातीचे झाड आहेत पण वेगवेगळे आहेत, याला म्हणायचं भेद. तसं पांडुरंगाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं, या पांडुरंगासारखा दुसरा पांडुरंग कुठं? अरे ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव, ऐसा विटेवर देव. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. देव कोठे, ऐसा विटेवर देव, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे. महाराज सांगतात ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर. या पांडुरंगासारखा दुसरा पांडुरंग कुठं नाही. ऐसा विटेवर देव कोठे. विरुद्ध जाती कृतो भेद, याला असं उदाहरण दिलंय शास्त्रामध्ये. झाड आणि दगडामध्ये असणारा जो भेद आहे याला विरुद्ध जातीकृत भेद म्हणतात. तसं पांडुरंगाच्या शिवाय दुसरं या जगतामध्ये काही शिल्लकच नाही महाराज. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा अन येर तो पसारा वाउगाची. बर, आणखी कसा आहे परमात्मा? प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव रहित असणारं ते तत्व आहे. आता हे भलता कुटाना अवघड आला याचा. असू द्या, झोपा लागायची आपल्याला. शास्त्रीय विषय किचकटे जरासा पुढे चलतो. जेवढं काही झेपल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणखी कसा आहे, परमात्मा कोणत्याच प्रमाणाचा विषय होत नाही. जी काही शास्त्रामध्ये 6 प्रमाण आपल्याला सांगण्यात येतात. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. या 6ही प्रमाणाचा विषय न होणारा आमचा पांडुरंग आहे. बर, एवढा अवघड आहे का हो म्हणले कठीण? जे ऐकताना सुद्धा जर डोकं दुखत असेल, इतका कठीण आहे. अहो मग याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? ज्ञानोबाराय म्हणतात मलाही शंका पडली. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, अनुमाने ना अनुमाने ना. अनुमान करता येत नाही महाराज परमात्म्याचं. कसं असतं, देवनं पटवणं वेगळं आहे आणि देव तत्वानं पटवणं वेगळं आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आतापर्यंत जे काही मी बोलत आलो हे सगळंच्या सगळं तर्कानं पटवणं आहे. आणि तत्वानं पटवणं म्हणजे नेमकं काय? उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक जणांना आपला मुलगा लातूर सारख्या शहरामध्ये शिकण्याकरता ठेवला. ते निघाले ना ते RCC काय काय मेडिकलचे JEE नीट शिकण्याकरता ठेवला. 4-5 वर्ष शिकला आणि परत घरी आला.
घरी आल्याच्या नंतर बापानं त्याला विचारलं, म्हणजे विचारलं पाहिजे बरं, काय काय शिकलास बाबा? मग त्या पोरानं सांगायला सुरुवात केली. म्हटली इतिहास, मराठी, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, अल्जेब्रा, जॉमेट्री, तर्कशास्त्र. बापानं सांगितलं, म्हटलं बाकीचे सगळे विषय मीही शिकलो म्हणला. हे तर्कशास्त्र म्हणजे नेमकं काय? मुलानं सांगितलं तर्कशास्त्र म्हणजे वस्तू तर्कानं पटवून देणं. बर, म्हणजे नेमकं कसं? पोरानं सांगितलं, सांगतो म्हणला. तितक्यात काय झालं, त्या मुलाच्या आईनं स्वयंपाकघरामधून एका प्लेटमध्ये 2 लाडू घेऊन जे 2 जण जिथं बसले होते बैठकीत तिथं येऊन ती प्लेट ठेवली. लाडू 2 होते प्लेटमध्ये. मुलानं विचारलं बापाला, बाबा लाडू किती आहेत? 2 आहेत. मी तुम्हाला 3 लाडू करून दाखवतो म्हणला. ऐकालात की? ऐकू आलंय का? हां, 3 लाडू करून दाखवतो म्हणला. कसं बघा, 1 लाडू उचलला, लाडू नंबर 1 ठेवला. दुसरा लाडू उचलला, लाडू नंबर 2 आणि 1 3 झाले की म्हणला. बाप म्हणायला लागला, पोरं शिकून शहाणे होतात म्हणून ऐकून होतो म्हणला मी. ही तर्कशास्त्राची भानगडच नेमकी काय आहे? त्यानं त्याच्या आईला बोलवलं. या म्हणले, आपल्या लेकराचे प्रताप ऐका. 2चे 3 केलेत म्हणले त्यानं. समोर बैठकीत बसवलं त्याच्या आईला. बापानं 1 लाडू उचलला, त्याच्या आईला दिला. दुसरा लाडू उचलला आणि ते 2 जण स्वतःच खायला लागले. मुलगा म्हणला, उत्तर देणारा मी आणि लाडू तुम्ही 2च खायलेत म्हणला. बापानं सांगितलं, तू 3रा काढला होतास की म्हणला. हा, ते 3रा तुझ्या करता म्हणले. दृष्टांत संपला. मला सांगायचंय काय, तर्काच्या भरोश्यावर 3रा लाडू तयार करता येतो, पण खाण्याचा आनंद मात्र घेता येत नाही. तसं ज्ञानाच्या भरोश्यावर निर्गुणातला देव आपल्याला पटवता येतो, पण भक्तीच्या सुखातला विलक्षण आनंद आपल्याला, ज्ञानोबराच्या संगतीमधला विलक्षण आनंद तिथं तसा मात्र भोगण्याकरता मिळत नाही. म्हणून शास्त्र आपल्याला असं सांगतं, भक्त्यार्थम भावितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. म्हणून भक्ती ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ सांगितली. नारद महर्षी त्याच्यामुळे सांगतात, सात्वपि कर्म ज्ञान योग अपि अधिकतरा भक्ती. ही सगळ्या साधनापेक्षा मोठी जर काही असेल तर ती भक्ती आहे. म्हणून ती भक्ती करत असताना आमचे जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे पाहत असताना तुकोबारायची जी स्थिती झाली, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वा वा अन रूप दृष्टी न्याहाळिता. महाराज म्हणतात, धनी त्या पांडुरंग परमात्म्याकडे कितीही जरी पाहत राहिलं
तरी सुद्धा मन भरत नाही. रूपदृष्टी निहाळिता डोळ्याला पाहण्याची भूक लागते महाराज. पाहिली यावे आवाज वाळू मारा. पाहिली यावे पाहिलिया वेध लावी आणि बैसे जीवे जडोणी. महाराज शब्द वापरतात धनी, पहिला शब्द आहे. आता धनी या शब्दाचा अर्थ करत असताना थोडा द्या, याला कमी केला आता. धनी या शब्दाचा अर्थ करत असताना जर बाणाचा न वापरला तर वेगळा अर्थ होतो, आणि नळाचा न वापरला तर वेगळा अर्थ होतो. काय काय अर्थ होतात? बाणाचा न लहान आहे का मोठा आहे? हा, कसं तुम्ही म्हणताल तसं म्हणा, असू द्या. धनी या शब्दामध्ये जर नळाचा न लावून अर्थ जर आपण पाहायला गेलो तर धनी म्हणजे मालक, स्वामी, यजमान, कर्ता पुरुष, नाथ, सांभाळणारा, सर्वस्वी जबाबदार, असे बरेचसे अर्थ धनी शब्दाचे होतात. नुसतेच अर्थ सांगू नका म्हणले, प्रमाण द्या. प्रमाण ऐका. नको तुझी बुद्धी अनेक, रिद्धी सिद्धी परलोक, तू स्वामी मी सेवक, खंडना नको करू ऐसे. मागणी करून देवाचा मालकी हक्क प्रस्थापित करून मालक पण सिद्ध करतात. धनी या शब्दामध्ये नळाचा न लावून केलेला अर्थ झाला. दुसरं प्रमाण, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, आणि इंद्रियाचे शब्द काय? धनी आम्ही झालो गोसावी, कोणाम इंद्रिय स्वामी, या इंद्रियाचे मालक झालो. बर, धनी या शब्दामध्ये आता बाणाचा न वापरला तर काय अर्थ होतो? धनी म्हणजे तृप्ती, समाधान, यथेच्छ, मनसोक्त, पोटभर, असे धनी शब्दाचे अर्थ होतात. याला प्रमाण वामन पंडित धर्मराज कृष्ण संवादामध्ये लिहितो. धर्म मने माझी धनी, पुरली नामाची आयनी, दृश्य देखता शिनले नयन, धनीचे घ्यावया कृष्ण दर्शन. धनी शब्द जिथं जिथं येतोय असे सगळे प्रमाण सांगतोय मी तुम्हाला, लक्षात घेत जा. निळोबाराय सुद्धा सांगतात, परम सुखाची लाधली से धनी. हे निळोबारायचं प्रमाण आहे. तथा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धनी उभे केले पुंडलिके या उगले. ज्ञानोबाराय सांगतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणे, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणे, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणे. पाहता
योग जुळून आलाय असा. मस्त योग जमलाय. बर, ज्ञानोबाराय सांगतात त्या पांडुरंगाकडे पाहिल्याच्या नंतर माझं मन भरत नाही बाबा. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला देखिला माये. या वारकरी झाली येता असो. देखिला तुकोबाराय सुद्धा सांगतात माझं मन भरत नाही. अरे गोकुळातल्या लोकांनी सुद्धा महाराज अपार सुख लुटलं. बाळक्रीडेमध्ये वर्णन करतात तुकोबाराय. सुख ते अमुप लुटिले सकळे, गोपिका गोपाळी धनीवरी, धनीवरी त्याशी सांगितली मात, ज्याचे जैसे आर्त तया परी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. एकंदरीत तृप्ती होत नाही बाबा. कितीही देवाचं दर्शन घ्या. अरे म्हणून तर पुन्हा वर्षाला आपल्याला वारीला जायचंय. तुम्ही तरी वर्ष झाल्यानंतर येता, काही काही महिना वारकरी आहे. का येतात? कारण परमात्म्याचं रूप एकदा पाहिलं की मन भरत नाही. पुन्हा महिन्याला चालत येतात आळंदीवरून, पुन्हा देवाला पाहतात. हे हाडाचे वारकरी देवाच्या समोर जर उभारले ना, नुसतं पांडुरंगाकडे पाहत पाहत घळ घळा 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 अश्रू येतात महाराज त्यांच्या डोळ्यातून. राजस सकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी माळा वाट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी, वैजयंती राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा. सुंदर परमात्मा आहे. त्याच्याकडे पाहत राहिलं की मनातला भाव तृप्ती होत नाही. मग खरंच तृप्ती होत नाही का? म्हणले होत नाही. अरे संसारामध्ये सुद्धा आशेचं पोट कधी भरत नाही महाराज. किती मिळवलं म्हणजे बास वाटतं. आता कसं इकडं चाटुरी भागात आणखी मिळवावंच वाटतं. मन भरत नाही महाराज. संसारामध्ये मन अतृप्त आहे. आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात परमार्थामध्ये सुद्धा मन भरत नाही. फरक काय दोन्हीतला? अरे संसारामध्ये मन अतृप्त आहे म्हणून तर परमार्थात येलो म्हणले आम्ही, कुठंतरी तृप्ती भेटल आम्हाला. पण इकडं ही अतृप्तीच आहे. फरक काय? दोन्हीतला फरक एवढाच आहे. संसारामध्ये मन हे मनपणा शिल्लक राहून तृप्त होत नाही, आणि परमार्थामध्ये मन हे स्वतःला विसरून तृप्त होत नाही महाराज. इकडं भूक लागते मनाला. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोणी कैसे निवृत्ती सियाले. प्रवृत्ती पूर्व अतृप्ती वेगळी आहे आणि निवृत्ती नंतरची अतृप्ती वेगळी आहे. फरक आहे दोन्हीमध्ये. यशोदेनं कृष्णाला केलेलं स्तनपान आणि पुतनेनं कृष्णाला केलेलं स्तनपान, दोन्हीमध्ये भाव वेगळा वेगळा आहे. यशोदा पाजून अतृप्त आहे आणि पुतना पाजून मरते. यशोदा पाजून अमर आहे आणि पुतना पाजून मारायला लागली. हा फरक आहे महाराज दोन्ही मधला. म्हणून मन भरत नाही किती जरी पाहिलं तरी. घडलेली घटना आहे. तमिळनाड प्रांतामध्ये श्रीरंगम नावाचं एक गाव आहे. त्या श्रीरंगम मध्ये घडलेली घटना आहे. एक मिरवणूक निघाली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये एक मनुष्य एका स्त्रीच्या डोक्यावरती छत्री धरून त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत रस्त्यावरती असा माग सरकत सरकत चालला होता. त्या स्त्रीनं मंद हास्य केलं की हा आतून जळायचा.
हो, याच्या हृदयाची धडकन थांबायची नाही, कस तरी व्हायचं याला आतूनच. रात्रंदिवस तिचंच रूप डोळ्यामध्ये साठवून राहायचा. हो, याला भूक लागत नव्हती, तहान लागत नव्हती. हो, ते सौंदर्य पाहण्याकरता म्हणून कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो तिथं धावत धावत यायचा. आणि त्या दिवशी मिरवणुकीतला हा प्रसंग गच्चीवरून वल्लभाचार्य पाहत होते. आता इथं भागवताचार्य उपस्थित आहेत माझ्यासमोर. हे वल्लभाचार्य कोण आहेत? त्या वल्लभाचार्याचा महिमा असा आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. हे भागवताच्या सुरुवातीला म्हटलं जातं पहा. हे ज्यांनी लिहिलेलं आहे याला म्हणतात मधुराष्टक. हे वल्लभाचार्यानं लिहिलेलं आहे. आणि त्या वल्लभाचार्यानं गच्चीवरून हे दृश्य पाहिलं आणि वल्लभाचार्य धावतच पळत खाली आले आणि या माणसाच्या हाताला धरून हेडसावलं. हे काय करतोस म्हटले तू, काय त्या स्त्रीकडे काय पाहतो, छत्री काय धरली, बरं पाठीमागून धर ना म्हटले. पुढून धरली, परत माग सरकत सरकत चाललास. त्या स्त्रीनं मंद हास्य केली की आतून तू जळतोस ते भाव मला दिसायला लागलेत म्हटले सगळे. काय चाललंय हा वेडेपणा. त्या माणसानं सांगितलं, म्हणला काय सांगू आचार्य, देवानं काही सौंदर्य दिलंय व म्हटलं या स्त्रीला. हिच्याकडं कितीही पाहिलं तरी पाहतच राहावंसं वाटतं. म्हणला मला भूक लागत नाही, बरं पंक्तीला सुद्धा जात नाही म्हणलं मी, तहान लागत नाही, रात्री झोप लागत नाही, एवढा व्याकुळ होतो. आणि असं ते विलक्षण सौंदर्य या उन्हानं आणि सूर्यप्रकाशानं कोमेजून जाऊ नये म्हणून मी त्या स्त्रीच्या डोक्यावरती छत्री धरली आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत असा माग सरकत सरकत या मिरवणुकीमध्ये चाललेलो आहे. हे ऐकल्याच्या बरोबर वल्लभाचार्य म्हणतात, रूपाला अत्यंत भुललेला दिसतोय. ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायात आसुरी संपत्तीचं वर्णन करत असताना वर्णन केलंय. स्त्रिया गाईले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिये आलिंगावे, स्त्रिये तेची कुरवंडी कीजे अमृते, ऐसे सुख स्त्रिये परवते, नाहीची म्हणवणी चित्ते निश्चयो केला. तथा 13व्या अध्यायामधल्या 780 ते 800 पर्यंतच्या सगळ्या ओव्या आपण पाहून घ्या. येणेप्रमाणे स्त्री रूपाला भुललेला हा पुरुष वल्लभाचार्यांनी पाहिला आणि वल्लभाचार्य त्याला म्हणायला लागले, ऐक, या रूपाला आणि या सुखाला पाहून तू भुललास. म्हटलं हो, हिच्यापेक्षा जर आणखी सुंदर रूप तुला दाखवलं तर काय करशील. म्हणला हिला सोडून देईल. काय म्हणला, हिला सोडून देईल, कारण हिच्या पुढे मी माझ्या बायकोला सोडलंय म्हणला. ज्ञानोबाराय सांगतात, नविये आवडीचे निभरे, कामुक निजवनिता विसरे, मग पाडे विना अनुसरे, भ्रमला जैसा तसा हिला सुद्धा सोडून देतो म्हटला. आणि हे वाक्य ऐकल्याच्या नंतर वल्लभाचार्याने त्याच्या हाताला धरलं असं आणि ओढत ओढत आमच्या श्रीरंगाच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मंदिरात आणलं. भगवंताच्या मूर्तीच्या समोर बसवलं, त्याच्या मस्तकावरती हात ठेवला, कृपा केली, वृत्ती अंतर्मुख करण्याची प्रक्रिया सांगितली. सांगितलं आता पहा. आणि आता त्याला परमात्म्याचं रूप दिसलं महाराज. आणि रूप दिसल्याच्या नंतर बेडा पिसा झाला. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण,
आनंद तो कोण विषय सुख बाई बापुडे ते शीन बापुडे ते शीन. अन्न पाण्याची खंती न करता आता सुद्धा भूक लागत नव्हती, पण आताचा विषय मात्र वेगळा आहे. या अतृप्तीचं वर्णन करत असताना संत महात्मे सांगतात महाराज, व्यभिचारातली अतृप्ती वेगळी आहे आणि पतिव्रतेची विरह अतृप्ती वेगळी आहे. ती पिंगळा रात्रभर पुरुषाची वाट पाहते महाराज. रात्रभर तिला परपुरुषाचा विरह जाळतो, त्या विरहामध्ये ती जळते आणि इतकी वाट पाहून पाहून शेवटी पश्चाताप करते की एवढी जर मी देवाची वाट पाहिली असती तर मला परमात्मा भेटला असता. आणि आता परपुरुषाची वाट पाहणं सोडून देते आणि परेच्या पलीकडे असणाऱ्या त्या उत्तम पुरुषाची वाट पाहत असताना आता मात्र परमात्म्याचा भोग घडतो. परमात्मा दर्शन देतात आणि आता ही अतृप्तीमध्ये जळतच राहते महाराज. जळणं दोन्हीकडे सारखंच आहे. तर मग महाराज दोन्हीकडे जळायचंच आहे. परपुरुषाची वाट पाहण्यामध्ये सुद्धा जळणंच आहे आणि देवाची भेट झाल्याच्या नंतर सुद्धा जळणंच आहे. पण जळण्यात फरक आहे. परपुरुषाची वाट पाहण्यामध्ये जे जळणं आहे त्या जळण्यामध्ये दुःखाचा अतिरेक आहे आणि भगवंताची भेट झाल्याच्या नंतर जी अतृप्तता आहे, जे जळणं आहे त्या जळण्यामध्ये आनंदाचा अतिरेक आहे. म्हणून संत महात्मे व्यभिचाराचे दृष्टांत देऊन सांगतात, आधिल्या भ्रतारे का म्हणो हे पुरा आधिल्या भ्रतारे कामण हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकली रात्रंदिवस मज पाहिजे जवळी. विठाला विठाला रात्रंदिवस माझ पाहिजे जवळ. हे सगळा जे मेळ जमलाय की नाही, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी. हरिभक्तीपरायण तुळशीदासजी महाराज यांची ही उपस्थिती लाभलेली. मल्डस गावला बी आले होते महाराज. क्षण एक निराळी नगमी घडी. नाथ महाराज सांगतात, अरे याजसाठी आम्ही सांडिला भ्रतार अन रतलिया पर पुरुषासी. काय केलं या गुरुनं? गुरुमाऊलीनं जीवशिवाचे मध्यस्थीचे कुंटणीचे काम केले.
परपुरुषाच्या शेजेवरी नेवोनी घातली, माग त्याची सोय सोडविती झाली, सद्गुरु माय कुंटीन माझी झाली. एक देहभोग आहे आणि दुसरा आत्मभोग आहे. देहभोग देहाला जाळतो, पाप वाढवतो, आणि आत्मभोग कर्म जाळतो महाराज. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो निदू पाप पुण्यांगा. ते दुसरं प्रमाण सांगतो, हे पाठे सगळ्याला. भोगी झाला त्याग, गीती गाता पांडुरंग, इंद्रियाचा लाग आम्हावरवणी चुकला, आनंदे दाटली तिनी त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. तात्पर्य इकडं तृप्ती नाही महाराज परमार्थात, हो, पण ही आहेपणाची अतृप्ती आहे. आणि संसारामध्ये जी अतृप्ती ती नाहीपणाची अतृप्ती आहे. देवर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये सूत्र वापरतात, तृप्तो भवती अमृतो भवती. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, यत्प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते न उत्साही भवती, याला म्हणतात तृप्त होणं. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. किती जरी पाहिलं तरी महाराज मन भरत नाही. असे न धनीवरी आपुले माहेरी, आपुले माहेरी, आवाज द्या. असे न धनीवरी. धनी शब्दाचं परमान दिलं बाळू महाराजांना आमच्या. धनीचा चांगला सगळा हे धनी कुठं कुठं शब्द आलाय. मन भरत नाही, धनी होत नाही म्हणजे काय तृप्ती होत नाही. त्या मीराबाईच्या चरित्रामध्ये सुद्धा असा दृष्टांत आहे पहा. कोण आहे त्या मीराबाई? पग घुंगरू बांध करनाची रे, मेरा के प्रभु गिरिधर नागर, हरि चरण की दासी रे. पग घुंगरू बांध कर नाची रे. महान भगवत भक्त संत मीराबाई राजपुतानातल्या होत्या त्या. आजही राजपुताना सौंदर्यवान आहे. तुम्ही जाऊन पहा तिकडे मेवाड प्रांतात, राजस्थानला आजही पाहण्यासारखं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही राजपुतानातल्या रूपवान स्त्रिया होत्या त्या सगळ्यांमध्ये मीराबाईचं सुद्धा नाव आहे महाराज. तसंच पूर्वीच्या काळामध्ये अनेक जे राजे आले होते आक्रमण करण्याकरता, त्याच्यामध्ये अकबर असेल, अल्लाउद्दीन खिलजी असेल, या सगळ्यांची मन राजपुतान्यातील रूपवान स्त्रियांवरती पाहून बोललेले आहेत महाराज. जोधाबाई असतील, राणी पद्मावती असेल, मीराबाई असतील, तशा सुंदर आमच्या मीराबाई. झालं असं, त्यांच्या घरी भंग्याचं काम करणारा एक मुलगा, त्यानं मीराबाईचं रूप पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या सगळंच विसरून गेला महाराज. काहीच कळलं ना त्याला. रात्रंदिवस तेच रूप डोळ्यामध्ये साठवून राहावं अशा पद्धतीची स्थिती. जेवण सोडलं, पाणी सोडलं,
तब्येत अशी झाली होती त्याची, झोप लागत नाही रात्री. कारण संत महात्मे दिसतातच तसे महाराज. एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगतो तुम्हाला, आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपडी, का दृष्टी पडू आवडी कामिनी जैसे. आधी सुंदर प्रदेश, त्यात पुन्हा हे राजघराणा महाराज. राजबिंड रूप आहे. अंगामध्ये तारुण्य मुरलेलं आहे. कसदार प्रदेश आहे, कसदार अन्न आहे. आत्मज्ञानाची झलक अशी डोळ्यातून दिसत होती महाराज. बाह्य इंद्रियावरती भक्तीचं तेज असं उफाळून येत होतं. आणि एवढं सुंदर ते रूप मीराबाईचं पाहिलं आणि खंगत चाललं. हे रात्रंदिवस झोप लागत नव्हती याला. तब्येत अशी झाल्याच्या नंतर आईनं त्याला विचारलं, म्हणले पोरा झालंय काय तुला? पोरगा म्हणला काही झालं नाही, काही नाही. आणि मग तब्येत एवढी कस काय वाढली झाली? डॉक्टरकडे नेलं दवाखान्यात. सगळ्या तपासण्या केल्या. त्या पांढऱ्या पेशी असतील, तांबड्या पेशी असतील, लिपिड प्रोफाईल असेल, शुगर बीपी, सगळ्या नील आल्या. आम्ही होतो तेव्हा तिथं. रिपोर्ट नील आले सगळे. तरी सुद्धा असं का होतंय? जरासं खोदून विचारल्याच्या नंतर पोरानं सांगितलं, आई मला मीराबाई बरोबर लग्न करायचंय. मीराबाईचं रूप डोळ्यामध्ये माझ्या साठून राहिलेलं आहे. मला मीराबाई शिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि हे ऐकल्याबरोबर महाराज थर 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 कापायला लागली त्याची आई. इथं बोललास ते बोललास म्हणले, बाहेर बोलू नको. अरे आपण कुठं? तो राजघराणा आहे. त्यात त्यांचा विवाह झालेला असताना तुला ती कशी प्राप्त होणार आहे? विचार सोडून टाक, डोक्यातून विचार काढून टाक मीराबाईचा. एवढं समजावून सांगितलं तरी सुद्धा मुलगा म्हणायला लागला, आई मला जर मीराबाई मिळाली नाही तर तुला उद्या तुझा मुलगा दिसणार नाही. आली का पंचायत? हो, तशीच धस धस रडत 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 मीराबाईच्या जवळ आली त्याची आई. आणि रडत असलेला पाहिल्याबरोबर मीराबाईने विचारलं, काय झालं बाई रडायला? म्हणलं तुम्ही रागावणार नसाल तर सांगते. नाही रागावणार, बोला. कारण संत कृपाळू असतात महाराज, दयाळू असतात. बोला, काय अडचण आहे? तिनं सांगितलं, मीराबाई माझा मुलगा राज दरबारात आल्याच्या नंतर त्यानं तुमचं रूप पाहिलं आणि रूप पाहून बोलला. अन्न पाण्याचा त्याग केलाय त्यानं. अत्यंत क्रुश झालेला आहे. त्याला मरणातून वाचवा. मीराबाईनं सांगितलं, अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे. त्याला माझ्याकडे घेऊन या म्हटलं, मी बघते काय ते. आता इथं आमंत्रण संताकडून आलेलं आहे. मीराबाईचं हे आमंत्रण, मीराबाईचा निरोप त्याच्या आईनं घरी जाऊन दिला त्या मुलाला. मुलगा एवढा खुश झाला महाराज. दुसऱ्या दिवशी बोलवलंय म्हटल्याच्या नंतर लगेचच दाढी फाडी कटफिट सगळं कडून चकाचक. ते सेंट परफ्यूम काय काय म्हणतात किती, आणि कपडे घालून त्याच्या आई बरोबर दुसऱ्या दिवशी दरबारात आला. आणि आल्याच्या नंतर मीराबाईनं नजर टाकली महाराजाशी त्याच्यावर. नजर टाकल्याच्या नंतर मीराबाई म्हणायला लागल्या, मी तुझ्या बरोबर लग्न करण्याकरता तयार आहे, पण माझी एक अट आहे. तुला माझ्या परमात्म्याचं फक्त एक दिवस ध्यान करायचं आहे. पण ध्यान इकडे तिकडे जाता कामा नये. जर चित्त विचलित झालं तर मला कळतं, आणि जर इकडे तिकडे ध्यान गेलं तर मग सोळावर देईन म्हटल्या. बोल, कबूल आहे का? पट्ट्या एवढा बोललेला होता रूपाला. कबूल आहे म्हटला. आणि हे वाक्य ऐकल्याच्या नंतर मीराबाईने त्याला बसवलं खाली. बस म्हटल्या. रामकृष्ण हरीचा जप दिला महाराज त्याला. त्याच्या मस्तकावर थापटी जैसे कृपा केली महाराज. जो धारणेला लागला, ध्यानमग्न झाला. दिवस गेला. 1:30 वाजून गेला काय, 2 वाजून गेला काय, काही माहित नव्हतं त्याला. ध्यानात मग्न झाला. दिवस गेला, रात्र गेली. 2 दिवस झाले शुद्धीवर नाही. 3 दिवस झाले शुद्धीवर नाही. 5 दिवस झाले शुद्धीवर नाही. 8वा दिवस उजाडला तरी सुद्धा शुद्धीवर नाही. शेवटी मीराबाईनं त्याला तिथून बाहेर आणलं. देहावरती आणल्याच्या नंतर मीराबाई हात जोडतात त्याच्या बरोबर.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. फार सुंदर ध्यान केलं, फार सुंदर. मीराबाई म्हणल्या हा 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 आता मी तयार आहे तुझ्या बरोबर लग्न करण्याकरता. पण त्यानं आता देवाचं रूप पाहिलं होतं. ते म्हणायला लागला मीराबाई तुम्ही जरी माझ्या बरोबर लग्न करण्याकरता आता तयार असाल पण आता मलाच तुमच्या बरोबर लग्न करायचं नाही. याला म्हणतात रूप न्याहाळता दृष्टी. आता भूक लागली मला पाहू द्या रे मज विठोबाचे मुख. पाहू द्या रे मज विठोबाचे मुख. लागली से भूक डोळा माझ्या, डोळा माझ्या. त्या परमात्म्याचं रूप तुमच्या या रूपापेक्षा हजारो पटीनं सुंदर आहे म्हटलं. रूप सावळे सकुमार. हरी 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 बोल. रूप सावळे सकुमार. फार सुंदर आहे बघा. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. मकराकार सुकुमार. रूप सावळे रूप रे पाहता श्रीमुख सुखावली सुख. पुढं काय डोळ्याची भूक नवजे माझ्या. भूक लागली महाराज. ज्ञानोबराची सुद्धा तीच अवस्था झाली. निरखित निरखित गेली पाहे तव तन्मय. पाहे तव रे पाहे पाये तव तन्मय. पाहे रे पाहे रे तन्मय जाय. निरखित निरखित गेली वो सावळे परब्रह्म भासले. आता रूप समोर मंदिरामध्ये नाहीये. रूप येवोनी डोळा बैसले. आता रूप तिथं नाही, आता रूप इथं डोळ्यामध्ये येऊन बसलेलं आहे. याला म्हणा रूप न्याहाळता दृष्टी. किती जरी पाहिलं प्रभू रामचंद्र वनवासाला निघत असताना कौसल्य मातेच्या महालात आले. महाभारत रामायणातला प्रसंग आहे. दर्शन घेतलं. आता इथून पुढे राम वनवासाला जाणार, परत पाहण्याकरता भेटणार नाही आपल्याला. म्हणून कौसल्या माता प्रभू रामचंद्राकडे जसं पाहत होत्या शब्द वापरतात नाथ महाराज. धनी न पुरे अलिंगिता, धनी न पुरे नयनी पाहता, धनी न पुरे गुज बोलता, निज माता कृपाळू. पोट भरत नाही महाराज. कारण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन
केले असे वृत्तीसी मार्जन. भ्रांतीचं भ्रमण करत नाही. का करत नाही? 5 प्रकारच्या भ्रांती सांगितल्या जातात. भेदभ्रांती, कर्तृत्व भ्रांती, विकार भ्रांती, संसर्ग भ्रांती आणि जगत सत्यता भ्रांती. या 5 प्रकारच्या भ्रांतीचं चिंतन वेदांतामध्ये आलेलं आहे. त्या सगळ्या सांगत बसत येत नाही असं नाही, पण वातावरण जरा गरमीच आहे म्हणून सांगत नाही. का जात नाही इकडल्या वाटाला? कारण एकच आहे, युटर्न मांडलाय म्हणले आम्ही. पुढं गेलो नाही तिकडं माळेगावूनच इकडं वळालो. वृत्तीसी मार्जन केले असे विडोबार खुमार. टाळी टाळी मायबा. अन रूप दृष्टी न्याहाळिता. त्या हरिवंश नावाचं एक पुराण आहे. हे जे 18 पुराण सांगित. किती पुराण आहेत? 18च इतके. त्या 18 पुराणामध्ये हरिवंश नावाचं एक पुराण आहे. त्या हरिवंश नावाच्या पुराणामध्ये एका गवळणीचे चरित्र कथा आलेली आहे. नंदबाबाचा वाडा. नंदबाबा म्हणजे पाटील. आणि त्या काळात पाटलाच्या वाड्यामध्ये रात्रंदिवस बंब पेटलेला असायचा. ते बंब माहित आहेत का तुम्हाला? माहित आहेत ना? ते जाळ चालूच असते सतत. त्याच्यात सरक्या टाकायला नौकर असायचा तिथं. असं बर. इकडं माहित आहे का तुम्हाला बंब? आमच्या काळात होता ते. तुम्हाला नाही कळायचा आता तो बंब. त्या बंबामध्ये जाळ असायचा. आणि पूर्वीच्या काळामध्ये असे हे सिलेंडर नसायचे ना स्वयंपाक करायला. लाईट नव्हती म्हणून त्या काळात पंत्या घ्यायच्या. पंतीमध्ये तेल घ्यायचं, वाद घ्यायची आणि ही पंती घेऊन प्रत्येक गवळणीनं नंदबाबाच्या घरी जायचं. आणि त्या बंबावरती तो दिवा पेटवून आणायचा आणि घरी येऊन मग स्वयंपाकघराचा चुला ते त्याच्यावरती अग्निप्रदीप्त करायचा. ही पद्धत असायची जुनी. आणि झालं असं ते गवळणी यायच्या दिवा पेटवण्याकरता. काही सासवा असायच्या त्या दिवा पेटवायला यायच्या. ज्या नवीन सुना झालेल्या आहेत त्यांना मात्र दिवा पेटवून आणायला पाठवायच्या नाहीत. या सासवा पाठवत नव्हत्या कारण हे ना भरपूर दिवे लावलेले. नाही नाही ह्याचे म्हणायलो मी, पंथीचे जाळ लावण्याकरता. म्हणून म्हणजे अनुभवी होत्या ना त्या सासवा. आणि सासूर वाशिन सुनाला कधी दिवा लावून आणायला पाठवायचे नाही. कारण सून बंदिस्त असावी, बाहेर दिसता कामा नये आणि दिसली तरी कष्टाच्याच कामाला जुंपलेली असायची पूर्वीच्या काळात. आणि झालं असं एके दिवशी त्या सासूरवाशींची काही सून होती, तिची सासू गेली गावाला. गावाला गेली म्हणजे कल्पना नावाची सासू दुसऱ्या देहावरती ममत्व दाखवण्याकरता गेली. महाराज वर्णन करतात, कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू सर्व भाव ठेवणी पायी ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू रास क्रीडा पाहू. तुम्हाला किती सासू आहेत तुम्हाला? हा किती बोला की, कोणी बी सांगा. एक जण
इकडं नाही, इकडला विषय नाही समजा. सासवा किती आहेत तुम्हाला? या एकच भेटणं झाली दुसरी कोण म्हण. सासू म्हणायलो मी, बायको नाही. बायका भेटना झाल्या आता. प्रत्येकाला 2 सासू आहेत. किती सासू आहेत? म्हणजे लग्न झालेल्यालाच आहेत असं नाही. भगवान महाराज, जे लग्न झालेले नाहीत त्याला सुद्धा 2 सासू आहेत. हो, लिहून देतो बॉन्डवर. कोणच्या सासू आहेत या? ही प्रमाणगत कल्पना आणि प्रमेयगत कल्पना नावाच्या 2 सासू आहेत. प्रमाणगत कल्पना नेमकी कोणती? हे जे शास्त्र संत वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे हे सगळं खोटं आहे असे मानणारी एक कल्पना आहे. आणि प्रमेयगत कल्पना म्हणजे आत्मा आहे का? आहे का? आहे. दिसतो का? नाही. मग नाही ना, तो शरीर दिसतंय ना, मग ते आहे. दिसतो तेच खरं आहे असं मानणारी जी संकल्पना आहे त्याला प्रमेयगत कल्पना बना. या 2 कल्पना, 2 सासवा देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत आपल्याला. ओ कल्पना विद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव, बोली जे ती कल्पना विद्या. कल्पना लय खतरा आहे महाराज. ही कल्पना त्या देवाला बाहेर काढलं होईन. तो विकल्प हिवराच्या झाडात आला, तिथून मंथरेकडे आला, मंथरेकडून कैकईकडे आला आणि जगाच्या मालकालाच तिनं बाहेर काढलं महाराज. त्याच मालकाच्या घरात स्वतःचा हिस्सा मागणारी ही कल्पना विवेक आहे. म्हणून शहाण्या माणसानं हिवराच्या झाडाखाली बसायचं नाही. दाट सावली असती तिची, पण काही कामाची नाही. मी नाही सांगत, ज्ञानोबाराही सांगतात. हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाढिली, तैसी पुण्य डावलोनी गेली अभक्ता ते. असो, विषय आपला असा आहे, सासू गेली गावाला, आता सून आनंदित झाली म्हटली आता आपल्याला परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता मोकळी काय, मला आता जाण्याकरता भेटणार आहे ना. आणि या सुना गवळणी निमित्तच करायच्या महाराज देवाला भेटण्याकरता. हो, मिस पानियाचे करतील घरी, ऐशा 12-16 मिळवणी परस्परी वो, ऐशा गोपिका त्या कामातुराणारी, चित्त विव्हळे ते देखावया हरी. एवढंच नाही, भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले धडधडा संतो निवाट, पाहे पाळ तोणी उभा तोची निटवो, ओ चाळा लाविला गोप गोपीनाथे. बऱ्याच दिवसाच्या नंतर परमात्म्याची भेट होणार आहे, म्हणून दिवस मावळतो कधी याची वाट पाहायला लागली ती गवळण. कारण दिवस मावळल्यावरच जायचं ना दिवा पेटवण्याकरता. दिवस काय लवकर मावळे ना. सूर्याला शिव्या द्यायला लागली, हे सूर्या आज मावळण्याकरता उशीर का करायला लागलेला आहेस तू? मावळना लवकर, मला भेटायला जायचंय परमात्म्याला. एक एक क्षण असा कोटी कोटी वर्षाप्रमाणे जड जात होता महाराज. तिला उतावीळ झालेली होती. उतावीळ झाल्या गवळणी, वेणुनाद पडिये लाकाणी, भोवती पाहती अवलोकोणी, नयनी नदीसे शारंग, पाणी ओ पाणी ओ पाणी, पावा घोंगडी घेऊनी पाय, पावा घोंगडी घेऊनी पाय. विसरली कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी सुना जावा कोणत्या नंदा, ए प्रतिवेदनी परमानंदेवो नंदेवो नंदे.
आलेली होती गवळण. सूर्य कधी एकदा पश्चिम क्षितिजावर जातो याची वाट पाहत होती. ब्रह्मदेवाला शिव्या द्यायला लागली, सूर्याला शिव्या द्यायला लागली. आता मावळ नाही तर नको मावळ म्हणले, मी दिवा घेऊन निघाले. आता घेतली महाराज पंती. मावळण्याची वाट नाही पाहिली, तसेच तडकनंद बाबाच्या घरावर आली आणि वाड्याच्या समोर दरवाजा समोर अशी उभारली आणि पाहते तर काय, साक्षात जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर दिसायला लागला महाराज तिला. आणि समोर पाहिल्या पाहिल्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उखळ्या मावेनात तिच्या. इतक्या जन्मानंतर एवढा मुखकमल पाहण्याचं सुख आहे म्हटली. एवढा आनंद झाला महाराज तिला. डोळ्याची उघडझाप सहन होत नव्हती. पापण्या त्रास द्यायला लागलेल्या होत्या. पापण्याचं पाप आडवं येऊ लागलं होतं दर्शन घेण्याकरता. त्या गवळणीनं पापण्याच कापून टाकल्या महाराज. मला नको आता, सहन होत नाही. देवाचा एवढा विरह, एवढं देवाला टक लावून पाहत होती. एवढ्यामध्ये घटना अशी घडली. डोळे येत परमात्म्याकडे आणि हात गेलेला आहे बंबावरती दिवा पेटवण्याकरता. आणि घटना अशी घडली, दिव्याच्या ऐवजी हातच पेटला. चर 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 असा आवाज झाला. चरबी जळाल्याचा वास यायला लागला. तरी तिला खबर नाही महाराज, ही अवस्था पाहिजे. खबर नाही. भगवान जगाचा मालक सांगायला लागला, ए गवळणी, माझ्याकडे काय पाहतेस म्हटले, तुझा हात जळायला लागलाय, पहा ना. गवळणीनं सांगितलं, अरे देवा म्हणली, आता वृत्तीला परत माघारी पाठवू नको. या वृत्तीला इथंच राहू दे. हजारो जन्माचं पुण्य कामाला आलं त्यावेळेस तुझं मुखकमल पाहण्याचं भाग्य मला या जन्मात सापडले. सासू गावाला गेली म्हणून दिवा पेटवण्याचं भाग्य, तुझं दर्शन घेण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. अगं म्हणले, तुझा हात जळतोय ना. गवळणीनं सांगितलं, अरे देवा, हे जळकच आहे, हे जळणारच आहे का राहणार आहे का, काय लक्ष द्यायचंय त्याच्याकडं. जळो आता संसारू संसारू काही शेवट पुरे तुकोबाराईचे शब्द आहेत महाराज. गवळण म्हणायला लागली, जळणार आहे ते जळू दे.
माझी वृत्ती या जळक्या देहाकडे परत पाठवू नको. आता मला ते पाहायचं नाही. मला जर पाहायचंच असेल तर ते तुझं मुख कमल पाहायचंय. सुंदर ते ध्यान मला पाहायचंय. आता काहीच नको. म्हणून धनी उभे भूक लागली नयना, भूक लागली नयना, भूक लागली नयना. हरी हरी भूक लागली नयना, भूक लागली नयना. वा बाळू महाराज तुका म्हणे कान आणि भूक लागली नयना. नयनाला भूक लागली. भूक लागण्याची ठिकाण आहेत. मनाची धनी पूर्ण होत नाही आणि इंद्रियाची धनी पूर्ण होत नाही. मन हे मुख्य धनी घेणार आहे. प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून धनी घेतो महाराज. आत्ता जे प्रमाण दिलं ना यांनी, नयनाला भूक लागली. दुसरं देतो तुम्हाला, जोडाला जोड. नर नारी बाळाटक पडिले नयना, ओवाळिता श्रीमुख धनी न पोरे मना. नवल होता हे आरती देवाधी देवा. हे डोळ्याला भूक लागलेलं दुसरं प्रमाण. आणखी बऱ्याच ठिकाणाला हे जे नाक आहे ना, नाक यालाही भूक लागते. तुम्ही म्हणाल पोटाची भूक माहित आहे आम्हाला. नाकाची भूक, नाकाची सुद्धा भूक आहे महाराज. भक्त मंडळी प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून धनी घेत राहतात, भूक भागवत राहतात. नाकाची धनी कोणती? ज्ञानोबा सांगतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माये भेटेना. जवळी आहे परी भेटेना. किंवा ज्ञानोबा राय मनरूपी भोंग्याला उपदेश करत असताना असं सांगतात, सुमन सुगंधुरे भ्रमरा. बस मनरूपी ब्रह्माला उपदेश करतात. इतरत्र फिरत राहू नको. सांडितो रुनु झुनु रुनु रुनो झुनो रे भ्रमरा. सांडितो अवगुणो रे भ्रमरा. अवगुण टाकून दे म्हणली. कशाचा? ओगच काय बी भरत इकडं तिकडं फिरायचा. फिरायचं नाही कुठं, एका ठिकाणी देवाच्या पायावर राहायचं. हे कोण केलं? हे सगळ्या संत मंडळीनं केलं. म्हणून हा अधिकार प्राप्त होतो महाराज त्यांना. ही देवाची भक्ती, देवापेक्षा सुद्धा एक काकण सरस संत महात्म्याचा अधिकार होतो. मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो, ही ठाकूरबाची वैभवशाली आणि दैदिप्यमान असणारी अशी परंपरा आहे. वैकुंठवासी मोतीराम महाराज फळेकर असतील, वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, वैकुंठवासी नथुराम बुवा केहाळकर असतील, वैकुंठवासी बाबूराव बापू करंजाळकर असतील, यांच्यासारखी बडी बडी रत्न ज्या तालमीत तयार झाली, ती तालीम म्हणजे ठाकूरबाची तालीम आहे. आता ही माझी 8वी पिढी या परंपरेतली. आमच्या या परंपरेमध्ये जेवढे काही महात्मे होऊन गेले त्या सगळ्यांनाच परमात्म्याचा साक्षात्कार आहे. असा 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 उभा केला महाराज देव सगळ्यांनी. सगळ्यांचीच मंदिर आहेत आज. महाराजांच्या संगतीत आलेल्या सगळ्यांचा उद्धार झाला. पशुचा सुद्धा उद्धार झाला महाराज. आमच्या परंपरेमध्ये बैल होता एक येशा नावाचा. महिनावारी ही ठाकूरबाची लोहगाव दैठण्यावरून पंढरपूरला, सोलापूर जवळ मोहोळ नावाचं एक गाव आहे पहा, त्या मोहोळला घडलेली ही घटना आहे. पूर्वीच्या काळामध्ये आता ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यात जसे ट्रक आहेत, गाड्या, तसलं नव्हतं ना काही. मग पूर्वीच्या काळात सामान पडशा कुठं टाकायच्या? बैलाच्या अंगावर टाकल्या जायच्या पडशा. यु नो पडशा?
आणि मग ते वारकरी भजन करत करत चालायचे. आमचा तो येशा नावाचा बैल होता, त्याच्या अंगावर पडशा असायच्या. मोहोळजवळ महाराजांची दिंडी विसावली. रात्र झाली होती, मुक्कामाला थांबले आणि तिथून पुढे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पंढरपूरकडे वाटचाल करायची. झालं असं, सकाळ झाली, सगळा विधी आटोपला, आता पंढरपूरला निघायचंय. तेवढ्यामध्ये चोपदाराचा निरोप आला. म्हटले, मालक आपला येशा गेला म्हणले. बैलाचं नाव येशा होतं. येशा गेला, आता आपल्या पडशाची काय वाट आहे म्हटले. महाराजांनी सांगितलं, म्हटले पडशाचं काय व्हायचं ते होईल, पण त्याची वारी पडती त्याचं काय. जाऊन त्याला सांगा, जायचंच असेल तर पंढरपूरची वारी पूर्ण कर म्हणाव आणि मग खुशाल जा म्हणून सांग. महाराज उठले नाहीत जागचे. महाराजांची ही आज्ञा घेऊन चोपदार मेलेल्या बैलाच्या जवळ आला आणि मेलेल्या बैलाच्या कानात ही आज्ञा सांगितली, मालकाची आज्ञा आहे, तुला आत्ता जाण्याकरता परवानगी नाही दिली मालकानं, वारी पूर्ण करून मग जा म्हटले. आणि एवढं आज्ञा कानात सांगितल्याच्या नंतर जवळ असणाऱ्या वारकऱ्यांनी सगळ्यांनी जयघोष केला. महाराज पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, एवढा गजर केला आणि चमत्कार असा झाला. मेलेला बैल असा झोपेतून उठावा तसा उठून उभारला. महाराज पंढरपूरची वारी पूर्ण केली, मग देह ठेवला. हा अधिकार ठाकूरबुवाचा आहे. म्हणजे बैलानं सुद्धा आपली पंढरपूरची वारी चुकू दिली नाही. हा घराणा म्हणजे ठाकूरबुवाचा घराणा आहे. हे झालं मोहोळचं. ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यात एवढं एकच सांगून थांबतो, बरंचसं चरित्र आहे. मला माहित आहे ही चरित्र अनुभवलेली ही माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यामध्ये वेळापूरला एक रिंगण होतं पहा. जे तिसरं गोल रिंगण होतं त्या रिंगणाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? त्याला ठाकूरबुवाचं गोल रिंगण असं म्हटलं जातं. हे ठाकूरबुवा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत, ते हेच ठाकूरबुवा आहेत. श्री संत हरिबाबा महाराजांचे लहाने बंधू श्री संत नामदेव महाराज यांची समाधी तिथं वेळापूरला. महाराज महिनावारीला यायचे पंढरपूरला आणि सासवडच्या दिवे घाटामध्ये महाराजांना नेण्याकरता काळ आला. महाराज आणि काळ आल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं, हे चल फुट म्हणली, येत नाही तुझ्यासोबत. अजून माझी पंढरपूरची वारी अपूर्ण आहे. मला पंढरपूरचं देवाचं शिखर दिसलं नाही, पुंडलिकरायचं शिखर दिसलं नाही, चंद्रभागा दिसली नाही, वाळवंट दिसलं नाही. मी आता येणार नाही. चल चल. काळाला वापस पाठवणे इतकी ताकद संतात आहे. तिथून काळ वापस गेला. महाराज तसंच दिंडीमध्ये चालत चालत वेळापूरचं हे जे ठिकाण आहे रिंगणाचं, त्या वेळापूरच्या उघडेवाडीच्या उंच वट्यावरून महाराजांना तिथूनच पंढरपूर दिसलं, तिथूनच वाळवंट दिसलं, तिथूनच चंद्रभागा दिसली, तिथूनच परमात्मा दिसला. आणि महाराजांनी सांगितलं, बस माझी वारी पूर्ण झाली. आणि म्हणून महाराजांनी स्वतःच्या मनावर तिथं देह ठेवला. महाराज ते ठिकाण वेळापूरचं आहे. आज तागायत ज्ञानोबारायची पालखी आळंदीवरून निघते. हो, निघाल्याच्या नंतर पालखी पुढंच जाते, पाठीमागं कुठंच येत नाही. तुम्ही पहा. पण ठाकूरबुवा नावाचा एकच अपवाद आहे. या ठाकूरबुवाच्या परंपरेकरता ज्ञानोबारायचं रिंगण आधी पुढं होतं. महाराज तिथं घोड्याचं रिंगण, आणि रिंगण झाल्याच्या नंतर पालखीत बसून ज्ञानोबाराय वापस येतात आणि ठाकूरबुवाच्या समाधीवरती ज्ञानोबारायच्या पादुका ठेवल्या जातात. अभिषेक होतो, आरती केल्या जाते, नैवेद्य दाखवला जातो, मग ज्ञानोबाराय पंढरपूरकडे प्रस्थान करतात. महिमा ठाकूरबुवाच्या परंपरेचा. मला सांगायचे काय, एवढी भक्ती ज्यांनी अंतःकरणातून केली, परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही, ज्यांच्या डोळ्यामध्ये देवाच्या भेटीची भूक लागलेली आहे, अशांकरताच देव एवढं सगळं करतो, अन्यथा करत नाही. म्हणून धनी नपुरे गुणगाता
रूपदृष्टी न्याहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात या परमात्म्याच्या सुखाला कालतः अंत नाही, देशतः पार नाही आणि वस्तुतः लेखा म्हणजे मर्यादा नाही. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हरी हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. टाळी 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 मायबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. सगळ्यांना हात वर करून भजन करायचं. इकडं तिकडं नका वळू आताच. जयला जयला देवाना हात दिलेत तेवढ्यानंच वरी करा. करा वरी हात करा. जयला पुढल्या जन्मात हात नकोय ते न करू नका. सरळ चला. एकच मिनिट भजन करायचंय. तुकाराम तुकाराम